श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. शंकर सुगंध या श्राव्य मालिकेतला आज आपण ऐकणार आहोत भाग दुसरा. लेखिका आहेत सौ राधिका मंदी, वाचक स्वर सुवर्णा बोडस. रूढीलाही गवसणी घालणारे सद्गुरू श्री शंकर महाराज. श्री शंकर गीतेमधला प्रत्येक अध्याय वाचत असताना मनात विचारांचे असंख्य तरंग उठत असतात. सद्गुरू शंकर महाराजांच्या असंख्य शंकर लीला आणि अगणित चमत्कार. प्रत्येक चमत्कारातून आपल्याला आयुष्याच्या प्रवासात एक पाऊल पुढं नेणारे सद्गुरू श्री शंकर महाराज. या शंकर गीतेतली प्रत्येक ओवी महत्त्वाची आहे, मोलाची आहे आणि खूप गहन अर्थ असलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो. प्रचंड सामर्थ्यवान आणि त्रिभुवनावर सत्ता असलेले सद्गुरू श्री शंकर महाराज सदेह वावरत असताना कसे दिसत असतील? आणि शंकर गीतेच्या 8व्या अध्यायातील काही ओव्या डोळ्यासमोर येतात. एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व, प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते? महाराजांचं अस्तित्व नक्की कसं होतं? महाराजांच्या दिसण्यात सुद्धा त्यांनी रचलेला लीलाविलास आहे. महाराजांचं एक रूप म्हणजे डोक्यावर विस्कटलेले केस, दाढी मिशा वाढलेल्या, अंगावर कोणतेही कपडे घातलेले, त्या कपड्यांना कधीच कोणताच आकार नसे, फक्त देह झाकणं हाच त्यामागचा उद्देश. महाराजांचं हसणं तर खूप विचित्र, कधी हळुवार हसणं तर कधी मोठ्यांदी हसणं. हात पाय वाकडे, कंबर आणि शरीर सर्व वाकडं. असे अष्टावक्र महाराज. त्यांना धड चालताही येत नाही, बोलताही येत नसे. तोंडात पान आणि तंबाखू, त्याची लाळ कपड्यावर गळत असे. पण या सर्व रूपावर मात करणारे महाराजांचे अत्यंत तेजस्वी आणि टपोरे डोळे. हे झालं महाराजांचं एक रूप. महाराजांचं दुसरं रूप तर अत्यंत राजबिंड होतं. डोक्यावर भरजरी फेटा, अंगात रेशमी सदरा, गळ्यात सोन्याचा कंठा आणि हातातील प्रत्येक बोटात सोन्याच्या आणि वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या. महाराजांच्या एका बाह्य रूपाला बघून काही भक्त कायमचे दूर गेले आणि दुसऱ्या राजबिंड्या बाह्य रूपाला बघूनच काही भक्त महाराजांच्याकडे आकर्षित झाले. पण ज्या भक्तांनी केवळ महाराजांचं हे बाह्यरूप पाहिलं ते महाराजांच्या अंतरंगात कधीच पोहोचू शकले नाहीत. श्री शंकर गीतेत एक प्रसंग आहे. महाराज एकदा गाणगापूरला गेले होते. गाणगापूर म्हणजे साक्षात दत्तप्रभूंचा दरबार. तिथल्या पुजाऱ्यांच्या डोळ्यावर अहंकाराचा आणि अज्ञानाचा चष्मा होता आणि तो डोळ्यावर तसाच ठेवून महाराजांचं त्यांनी अष्टावक्र रूप बघितलं. ते रूप बघून त्या पुजाऱ्यांना महाराज ब्राह्मण वाटलेच नाहीत. त्यांनी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारला. महाराज काहीच न बोलता तिथून निघून गेले आणि रुद्र घाटावर जाऊन बसले. तिकडे मंदिरात निर्गुण पादुकांवर पूजा चालली होती. पुजारी पादुकांवर पंचामृताचा अभिषेक करत होते. फुलं वाहिली. परंतु जे जे सर्व पूजाविधी पादुकांवर चालले होते ते सर्व पूजाविधी महाराजांच्या मस्तकावर होत होते. पुजारी गडबडून गेले. फुलं कुठं गायब होत आहेत ते त्यांना कळेच ना. सर्व पुजारी तिथले गोंधळून गेले. काही माणसं रुद्रघाटावरून पाणी आणत होती. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांना जाऊन सांगितला. सर्व पुजारी चकित झाले. त्यांनी घाटावर जाऊन बघितलं. त्यांच्या लक्षात आलं, हाच तो वेडगळ माणूस ज्याला आपण मंदिरात प्रवेश नाकारला आणि आपण पादुकांवर वाहिलेली फुलं आणि पंचामृत ह्या माणसाच्या डोक्यावर पडलंय. हे त्यांनी पाहिलं.
त्यांच्या डोळ्यावर चढवलेले अहंकाराचे चष्मे क्षणार्धात गळून पडले. सर्व पुजारी एकदम ओशाळले आणि महाराजांना शरण आले. त्यांना कळून चुकलं, हे तर साक्षात अवधूत आहेत. अमुक एक व्यक्ती महाराज आहेत असं कोणी म्हणालं की अंगावर भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, वाढलेली दाढी, डोक्यावर जटा, पायात खडावा आणि पुढे मागे पळणारे शिष्य, छत्रचामरं ढाळणारे भक्तगण, विविध ठिकाणी पाद्यपूजा करणारे आणि दक्षिणा देणारे लोक, असं एक रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. पण अशा पारंपरिक चौकटीत आपले शंकर महाराज कधीच रमले नाहीत. त्यांनी या चौकटीला कधीच छेद दिला होता आणि रूढीच्याही खूप पुढे ते होते. महाराज आजही आहेत आणि आपल्या सर्वांनाही ते या रूढी परंपरांच्या पुढे घेऊन जात आहेत. शंकर गीतेतल्या पहिल्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे हा अवतार एकदमच अनोखा होता. जसं अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा, अंतरी विपरीत कळा, रूढीपासून वेगळा. खरंच हा अवतार सहजासहजी न ओळखू येणारा होता. याच अवतारात महाराज एकदा काशीला गेले. तिथल्या ब्राह्मणांनी परत आपल्या अंध डोळ्यांनी महाराजांच्या या बाह्य रूपाकडं पाहिलं. शंकर महाराजांना महाराज तरी कसं म्हणावं असा मोठा प्रश्न त्यांना पडला. वैदिक आचार नाहीत, वैदिक विचार नाहीत, कुठे शिष्यांचा लवाजमा नाही, कुठेही जातात, कुठेही बसतात, कसेही वागतात. या माणसाला वेद तरी माहीत आहेत का, असा विचित्र प्रश्न त्या काशीतल्या ब्राह्मणांच्या शंकेखोर मनात पिंगा घालू लागला. तोच प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला. समोर एक मुलगी सागरगोटे खेळत होती. महाराज तिला स्पर्श करून म्हणाले, बाळ, या पंडितांना वेदांचं बाळकडू दे. महाराजांचा हा एकच शब्द, ती कृपादृष्टी आणि त्या मुलीला झालेला महाराजांचा तो दिव्य स्पर्श. त्या छोट्या मुलीच्या जिभेवर साक्षात सरस्वती प्रगटली आणि तिच्या तोंडून सारे वेद घडाघडा बाहेर पडले आणि तिच्या शब्दातून निर्माण झालेला शंकर सुगंध त्या वैदिकांना पूर्ण थिजवून गेला. त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी महाराजांच्या समोर संपूर्ण शरणागती पत्करली. महाराजांच्या अशा अनेक लीला आणि चमत्कार, पण यातूनही प्रत्येक वेळी ते आपल्याला काही शिकवण देत आहेत. गाणगापूरमध्ये पादुकांवरची फुलं महाराजांच्या डोक्यावर आपोआप पडली आणि महाराजांनी काशीमध्ये चिमुरड्या मुलीच्या तोंडून वेद वदवले. ह्या लीला आहेतच, पण त्याही पुढे जाऊन हे दोन्ही प्रसंग आपल्याला खूप काही शिकवतात. बऱ्याच वेळेला मनुष्याचं बाह्य स्वरूप एक असतं आणि माणूस आतून वेगळाच असतो. खूप वेळेला बाह्य स्वरूपाला बघूनच आपण अंदाज बांधतो. कधी बाह्य स्वरूप बघून आपण भुलतो आणि आपलं खूप नुकसान होतं, तर कधी त्या व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाला बघून कमीही लेखतो. आपल्याला आपलं अंतरंगसुद्धा खूप कमी प्रसंगी ओळखता येतं. गाणगापूरला पुजाऱ्यांनी महाराजांना मंदिराबाहेर काढलं आणि काशीमध्ये पंडितांनी महाराजांच्या ज्ञानाबद्दल अनेक कुशंका उपस्थित केल्या, परंतु महाराज शांत आणि अविचल होते. त्यांनी काहीही न बोलता फक्त कृतीतून दाखवून दिलं की आपण कोण आहोत ते. या दोन्ही प्रसंगात जेव्हा लोकांचा अहंकार गळाला आणि अज्ञान दूर झालं, तेव्हा या सद्गुरूंनी त्यांचं जीवन आपल्या कृपाशीर्वादानं समृद्ध केलं. असे हे रूढी पलीकडील सद्गुरू आणि त्यांच्या शंकरलीला आणि त्यामधून सर्वत्र दरवळणारा शंकर सुगंध. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज की जय.